नमस्कार. शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी या ठिकाणी समोर आलेली आहे. तर चला सविस्तर जाणून घेऊ काय बातमी आनंदाची आहे. आता नमो किसान योजना व PM किसान योजना या दोन्ही योजनेचे हप्ते या ठिकाणी एकत्रित मिळणार आहे. आता मिळणार आहे, पण ते मिळणार कधी आहे या ठिकाणी आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहे. आणि ते कोणते 2 ते 3 काम आहे जे तुम्ही कंप्लीट केले तरच तुमच्या बँक खात्यामध्ये पैसा जमा होईल. जर ज्या शेतकऱ्यांचे हे काम कंप्लीट नसतील तर त्या शेतकऱ्यांना या ठिकाणी पैसा या ठिकाणी मिळणार नाही. बऱ्याच शेतकऱ्यांचे पैसे या कारणामुळेच अटकलेले आहे. जर तुमचे पण पैसे अटकलेले असतील तर तुमचे पण याच कारणामुळे अटकलेले असतील तर चला ते कारण पण जाणून घेऊया आणि पैसे येणार कधी आहे ते पण या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया. शेतकऱ्यांसाठी आनंदाची घोषणा झालेली आहे. आता राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची घोषणा या ठिकाणी घेतलेली आहे. आता चला जाणून घेऊ काय आहे. 5वा हप्ता या ठिकाणी बघू शकतो आपण. नमो शेतकरी महासन्मान निधीचा 5वा हप्ता या ठिकाणी वितरित झालेला आहे. हे सर्व शेतकऱ्यांना माहित आहे. सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये आता 5वा हप्ता पडलेला आहे. आता 6वा हप्ता आता कधी मिळणार. सर्व शेतकऱ्याच्या डोक्यामध्ये फक्त हेच टेन्शन आहे. आता बी भरणाला खूप पैसा गेला. आता खिशामध्ये शेतकऱ्याचा 1 रुपया सुद्धा राहिलेला नाही. बऱ्याच शेतकऱ्याकडे आहे, पण बरेच शेतकरी हे तंगीत असलेले आहे. आता सध्या शेतकऱ्यांच्या खिशामध्ये काहीच राहिलेलं नाहीये. 6वा हप्ता शेतकऱ्यांना आता कधी मिळणार या ठिकाणी आपण बघू. जुलै महिन्यामध्ये मिळणार आहे. या ठिकाणी बघा, जुलै महिन्यामध्ये तुम्हाला हप्ता मिळणार आहे. आता जुलै महिना कोणता? हाच महिना, 7वा महिना म्हणजेच जुलै महिना. या जुलै महिन्यामध्ये बऱ्याच जिल्ह्यामध्ये 6वा हप्ता या ठिकाणी वाटप चालू झालेला आहे. या ठिकाणी बघा, न्यूज अपडेट बघा, बऱ्याच ठिकाणी पैसा पण या ठिकाणी 6वा हप्ता चालू झालेला आहे वाटप. तर चला बघूया 6वा हप्ता कधी मिळणार आहे आणि नमो शेतकरी महासन्मान निधीचा जो 6वा हप्ता आहे तो मिळणार तर मिळणार कधी. आता बऱ्याच 6 जिल्ह्यामध्ये हा वाटप पण चालू झालेला आहे. आता तुमच्यापर्यंत हा हप्ता कधी येणार आहे या ठिकाणी आपण सविस्तर व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे. हा 6वा आणि 20वा हप्ता नमो PM किसान योजनेचा 20वा हप्ता आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 6वा हप्ता या ठिकाणी कधी तुमच्या एकत्रित बँक खात्यामध्ये जमा होणार आहे या ठिकाणी आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहे. आज तुमच्या डोक्यामध्ये ती चिंता राहणार नाही. तुमच्या डोक्यातली ती चिंता गायब होणार आहे, कारण की खूप आनंदाची आणि खूप मोठी घोषणा या ठिकाणी राज्य सरकारने शेतकऱ्यासाठी केलेली आहे. कारण की आता शेतकऱ्याचे खिसे या ठिकाणी रिकामे झालेले आहे. आता शेतकऱ्याला ब्या भरण्याचा टायमानुसार, त्यामुळे शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने एक मोठा निर्णय घेतलेला आहे. तर चला तो पण निर्णय या ठिकाणी बघूया आणि तुम्हाला ते मोजके 2 ते 3 काम हे तुम्हाला कंप्लीट करावेच लागणार आहे. आणि ते राज्य सरकारनं पण सांगितलेले आहे. जर तुमचे ते काम कंप्लीट नसेल तर ते तुम्हाला कंप्लीट करून घ्यावे लागतील. तर चला समोर बघू कोणते ते कामं आणि दोन्ही हप्ते एकत्रित कसे मिळवायचे ते पण या ठिकाणी व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहे. आता 6वा हप्ता तुमच्या बँक खात्यामध्ये कधी जमा होईल आणि 20वा हप्ता म्हणजेच नमो शेतकरीचा 6वा हप्ता आणि तो 20वा हप्ता या ठिकाणी कधी मिळणार आहे या ठिकाणी आपण जाणून घेऊ. आणि एक मोठी आनंदाची घोषणा या ठिकाणी झालेली आहे. आता जे दोन्ही हप्ते होते, PM किसान योजना व नमो शेतकरी महासन्मान निधी योजना, 6वा आणि 20वा हप्ता या ठिकाणी दोन्ही हप्ते एकत्रित तुम्हाला जुलै महिन्यामध्ये मिळणार आहे. असा सरकारचा मोठा निर्णय या ठिकाणी झालेला आहे. सरकारने मोठी या ठिकाणी घोषणा केलेली आहे. तर चला या ठिकाणी आपण बघू सविस्तर कधी मिळणार आहे आणि कोणत्या दिवशी या ठिकाणी मिळणार आहे. आता 6वा हप्ता 5वा महिना तुम्हाला 5वा हप्ता तुम्हाला वितरित झालेला आहे. आता 6वा हप्ता या ठिकाणी बऱ्याच जिल्ह्यामध्ये चालू झालेला आहे. एका योजनेचा आणि दुसऱ्या योजनेचा बघू काय हाल आहे आणि ती कधी देणार आहे. तर चला या ठिकाणी बघूया. आता इकडे लक्ष द्या. PM किसान योजना अपडेट 19वा हप्ता फेब्रुवारी 2025-24 तारखेला या ठिकाणी जमा करण्यात आलेला होता. या ठिकाणी लक्ष द्या. PM किसान योजना अपडेट या ठिकाणी बघून घ्या. 19वा हप्ता जो आता 19वा हप्ता होता, पहिला हप्ता, तो 19वा हप्ता तुम्हाला 24 तारखेला फेब्रुवारी महिन्यामध्ये या ठिकाणी देण्यात आलेला होता. हे सर्व शेतकऱ्यांनी याची नोंद घ्यावी. येत तर सर्व शेतकऱ्यांना माहीतच आहे, कारण की शेतकऱ्याच्या बँक खात्यामध्ये 19 फेब्रुवारीला 24 फेब्रुवारीला या ठिकाणी पैसा जमा झालता. तो बी 19वा हप्ता PM किसान योजनेचा. आता बऱ्याच शेतकऱ्यांच्या डोक्यामध्ये ही अडचण आहे की आता 20वा हप्ता कधी येणार आहे. PM किसान योजना या योजनेचा 20वा हप्ता मिळणार कधी आहे. बऱ्याच शेतकऱ्यांना ही अडचण आहे. तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून ती अडचण पण दूर करणार आहे आणि तुम्हाला ते काम कंप्लीट करणं गरजेचं आहे, जेणेकरून तुम्हाला PM किसान योजनेचा पण आणि
PM किसान योजनेचा पण आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत मिळणारा लाभ पण तुम्हाला या ठिकाणी मिळाला पाहिजे। त्यामुळे तुम्हाला ते दोन काम कंप्लीट करणं अतिशय गरजेचे आहे। तर चला ते दोन काम बघूया, काय अपडेट आहे, सरकार काय म्हणाली, सरकारची घोषणा काय झाली, कधी पैसा मिळणार आहे, या ठिकाणी आपण सविस्तर जाणून घेऊ। तर चला पुढे। आता इकडे लक्ष द्या, PM किसान योजना या ठिकाणी बघून घ्या, 20वा हप्ता कधी मिळणार या ठिकाणी बघून घ्या। बऱ्याच शेतकऱ्यांच्या डोक्यामध्ये ही अडचण होती, आता ही अडचण मी या ठिकाणी दूर करणार आहे। तर लगेच यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि तुमचा जिल्हा आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा। तर इकडे लक्ष द्या, 22वा हप्ता कधी मिळणार, चौथ्या महिन्याचा कालावधी पूर्ण होऊन 20 किस्त या ठिकाणी जून 2025 या ठिकाणी घेण्याची अपेक्षा होती, पण थोडा विलंबन झाला या ठिकाणी आपण बघू शकतो। थोडा या ठिकाणी उशीर झालेला आहे। जो 20वा हप्ता आहे, जो तुम्हाला आता जो हप्ता मिळणार आहे, तो हप्ता तुम्हाला जून महिन्यामध्ये जून 2025 मध्येच मिळायला पाहिजे होता, पण काही तांत्रिक अडचणीमुळे तुम्हाला आता तो जुलै महिन्यामध्ये, जुलैच्या काही 1 ते 2 दिवसामध्ये मिळणार आहे। तर चला ती तारीख बघू काय आहे, कधी मिळणार आहे, या ठिकाणी आपण सविस्तर जाणून घेऊ। तर चला या ठिकाणी बघू, थोडा विलंबन म्हणजे उशीर झाला। आता जुलैच्या पहिल्या व दुसऱ्या आठवड्यात या ठिकाणी लक्ष द्या, सेकंद आठवड्यानंतर 14 जुलैच्या आत तुम्हाला पैसा येण्याची शक्यता ठिकाणी वर्तवलेली आहे। त्यामुळे वाट पाहायला अजून थोडा वेळ लागेल, या ठिकाणी बघू शकतो थोडा वेळ लागेल, पण तुम्हाला या ठिकाणी 20वा हप्ता मिळून जाईल। 20वा व 6वा हप्ता तुम्हाला PM किसान योजनेचा 6वा हप्ता व नाही PM किसान योजनेचा 20वा हप्ता व नमो किसान शेतकरीचा तुम्हाला 6वा हप्ता या ठिकाणी मिळून जाणार आहे। शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आलेली आहे, याची सर्व शेतकऱ्यांनी नोंद घ्यावी। तर चला ते काम बघू काय आहे, जे काम तुम्ही कंप्लीट केल्यावरच तुम्हाला या ठिकाणी पैसा येणार आहे। कोणत्या पण योजनेचा तुम्हाला पैसा फक्त या 2 ते 3 काम कंप्लीट केले तरच तुम्हाला हा पैसा येणार आहे, अन्यथा तुम्हाला हा पैसा येणार नाही। आता तुम्हाला 14 जुलैच्या आत या ठिकाणी पैसा राज्य सरकार देणार आहे। तुम्हाला हे 4 ते 5 काम तुम्हाला 14 जुलैच्या आत या ठिकाणी करणे आवश्यक आहे। जर तुम्ही हे 15 किंवा 16 तारखेला करायला गेला आणि तुम्ही ते काम 15 किंवा 16 तारखेला केले तर तुम्हाला दोन्ही हप्ते या ठिकाणी मिळणार नाही। तुम्हाला समोरचे 21वे व 7वा हप्ते या ठिकाणी मिळतील, पण हे 20 आणि 6वा हप्ता दोन योजनेचा हप्ता तुम्हाला मिळणार नाही। त्यामुळे हे जे काम आहे, मोजके काम आहे 2 ते 3, ते तुम्हाला कंप्लीट करणं आवश्यक आहे, अति आवश्यक या ठिकाणी ठरणार आहे, कारण की हे काम डायरेक्ट राज्य सरकारने घोषित केलेले आहे। जर कोणत्या शेतकऱ्याचे हे काम कंप्लीट नसतील तर या ठिकाणी त्या शेतकऱ्याला पैसा मिळणार नाही। तर चला ते काम जाणून घेऊ, आणि जाणूनच नाही तर ते काम तुम्हाला लवकरातल्या लवकर या ठिकाणी कंप्लीट करावे लागेल। जर तुमचे कंप्लीट आहे तर तुम्ही शांत बसा, कारण की तुम्हाला आपोआप पैसा पडून जाईल। जर तुम्ही ते काम कंप्लीट करेल आहे तर तुम्हाला काहीच टेन्शन नाही, तुमच्यासाठी एवढी काय घाबरायची या ठिकाणी चिंता नाही। जे शेतकऱ्यांची ते काम कंप्लीट नाही तर त्या शेतकऱ्यांसाठी खूप मोठी या ठिकाणी बातमी ठरू शकते, खूप महत्त्वपूर्ण बातमी या ठिकाणी ठरणार आहे। जर त्यांनी ते कंप्लीट केले नाही तर त्यांना या ठिकाणी कोणताच हप्ता मिळणार नाही, त्यामुळे त्यांनी लवकरात लवकर ते काम कंप्लीट करावे। तर चला ते काम जाणून घेऊ, तुम्हाला ते सांगतो, तुम्हाला ते ऐकायचेच नाही तर ते कंप्लीट पण करायचे आहे। तर चला या ठिकाणी जाणून घेऊ सविस्तर काय आहे ते काम। बघूच नका, लक्ष द्या, अत्यावश्यक काम इकडे पहा। पैसे मिळण्यासाठी तुम्हाला काय करावे लागेल इकडे लक्ष द्या, तुम्ही याकडे बघून दुर्लक्ष करू नका, नाहीतर खूप मोठा तुमचा लॉस होईल। KYC आणि इतर माहिती अजून या ठिकाणी बघू शकता, तुम्हाला KYC आधार या ठिकाणी KYC तुम्हाला करणं या ठिकाणी अति आवश्यक ठरणार आहे। दुसरं बघू काय आहे, आधार बँक खात्यात आधार लिंक नसेल तर पैसा जमा होणार नाही, या ठिकाणी अपडेट बघून घ्या। जे शेतकरी म्हणत होते काही नाही करायला लागत आणि काही केलं नाही तरी पैसा येतो, तर इकडे लक्ष द्या, अपडेट काय म्हणते ते बघा। आधार बँकशी लिंक करा, तुमचं होईल असलं तर तुम्ही आनंदी व्हा, कारण की तुम्हाला लवकरात लवकर 14 तारखेच्या आत दोन्ही हप्त्याचा पैसा या ठिकाणी मिळून जाईल। पण ज्यांचे आधार त्यांच्या खात्याला लिंक नसतील तर त्यांना पैसा या ठिकाणी मिळणार नाही। आर्थिक यादी नावेत जुळणं या ठिकाणी बघून लाभार्थी यादीत नाव जुळणं तुम्हाला करावं लागेल, म्हणजेच तुमचं जे आधार आहे ते बँक आणि यादीवर नाव या ठिकाणी जुळलं गेलं पाहिजे। तर चला हे 2-3 कामं तुम्हाला करणं अत्यावश्यक आहे। जर तुम्ही हे काम केले नाही आणि तुम्ही हे 2 ते 3 काम, कसं एक काम जे तुमचं आधार आहे ते तुमच्या बँक खात्याशी लिंक करणं आणि तुमची KYC या ठिकाणी करावी तुम्हाला लागणार आहे। जर तुम्ही KYC आणि आधार बँक खाते लिंक करेल असेल आणि 2 कामं तुमचे पण कंप्लीट असतील तर तुम्ही पण निवांत होऊन जात, कारण की तुम्हाला 14 जुलैच्या आत या ठिकाणी दोन्ही हप्त्याचा पैसा या ठिकाणी मिळून जाईल आणि
आणि तुम्हाला पण खूप मोठा दिलासा बसेल. पण ज्या शेतकऱ्यांचे हे दोन्ही कामं अधुरे आहे तर त्यांच्यासाठी खूप मोठी नाराजी होऊ शकते. जर त्यांनी हे दोन्ही काम जर पूर्ण केले नाही तर त्यांना या ठिकाणी पैसा मिळणार नाही. ही घोषणा डायरेक्ट राज्य सरकारने या ठिकाणी केलेली आहे. म्हणून जर तुम्हाला पैसा मिळाला नाही तर यासाठी तुम्हीच जबाबदार होणार आहे. त्यासाठी तुम्हाला एक काम हे दोन काम करावे लागणारच आहे. जर तुमचे हे काम अधुरे असतील आणि जर तुम्ही हे केले नाही आणि याकडे तुम्ही बघून दुर्लक्ष केलं तर तुम्हाला पण पैसा या ठिकाणी मिळणार नाही. त्यामुळे तुम्हाला हे दोन काम करणं अतिआवश्यक म्हणजे अतिआवश्यक आहे. हे थेट राज्य सरकारने सांगितलेले आहे. तर चला तुम्ही ते दोन कामं करून घ्या. भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये.